तर टुडे वी हॅव स्टडी द मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांची आपल्याला या ठिकाणी आज माहिती घ्यायची आहे. द फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. या मेथडला यादी पद्धती, मराठीमध्ये यादी पद्धती किंवा तिलाच रोस्टर मेथड असं म्हटलं जातं. यादी पद्धतीला मराठीमध्ये असं म्हणायचं आहे. तर या मेथडमध्ये काय करायचं असतं, तो सेट कसा लिहायचा असतो ते या ठिकाणी आपल्याला पाहिजे. पहा, मग फर्स्ट जे वर्डमध्ये दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया आणि मग आपण प्रत्यक्ष लिखाण जे आहे ते कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. विच आर सेट रायटिंग बाय द लिस्टिंग मेथड. इन दिस मेथड, या मेथडमध्ये इन दिस मेथड we write all the elements of a set in curly bracket. बरोबर आहे. सर्व दिलेले एलिमेंट जे आहेत ते कर्ली ब्रॅकेट. ब्रॅकेटचे प्रकार आहेत स्क्वेअर ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट. स्क्वेअर म्हणजे याप्रमाणे आपण ब्रॅकेट वापरतो त्याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं. याप्रमाणे ब्रॅकेट वापरतो त्याला राऊंड ब्रॅकेट म्हणायचं. आणि असा ब्रॅकेट ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस त्याला राऊंड ब्रॅकेट असं कर्ली ब्रॅकेट असं म्हणायचं आहे. दिस ब्रॅकेट इज नोन ॲज कर्ली ब्रॅकेट. मराठीमध्ये त्याला महिरपी कंस असं म्हणायचं आहे. ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स. हे महत्वाचे बा, या वाक्याखाली तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. ईच ऑफ द एलिमेंट्स, ईच ऑफ द एलिमेंट्स इज रायटिंग किंवा रिटन ओनली वन्स. म्हणजे त्यामध्ये जो एलिमेंट तुम्ही लिहिणार आहात तो एकदाच लिहायचा आहे. समजा एखादा एलिमेंट तुमचा 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा आला असेल तरी तो एकदाच लिहायचा आहे. इथे लक्षामध्ये राईट ओनली वन म्हणजे रिपिटेशन करायचं नाही, तो फक्त एकदाच लिहिला जाईल. अँड सेपरेटेड बाय कॉमास. ते एलिमेंट वेगळे दाखवण्यासाठी, घटक वेगळे दाखवण्यासाठी त्यामध्ये कॉमा वापरायचा आहे. समजा ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी असं कॉमा करून हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट आपल्याला लिहायचे असतात. The order of an element, the order of an element is not important. त्यांचा क्रम जो आहे तो महत्वाचा नाही. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. परंतु सगळे जे एलिमेंट आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजेत. एकही त्याच्यामध्ये विसरता कामा नाही. जेवढे आहेत, जेवढे यायला पाहिजेत ते सगळे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. एक जरी विसरला तरी चालणार नाही. किंवा तुम्ही जादा लिहिला चालणार नाही, डबल लिहिलं चुकलं, म्हणजे थोडी चूक झाली तरी सुद्धा तो सेट पूर्णपणे चुकणार आहे. कॉमा दिला नाही तरी सेट चुकणार आहे. म्हणून कॉमा देणं, स्वल्पविराम देणं या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आता त्याने एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल आपण पाहूया मग पुढे जाऊया. द सेट ऑफ ऑड नंबर्स, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. The set of odd numbers between 1 and 10 म्हणजे 1 ते 10 दरम्यानच्या विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. विषम संख्या तुम्हाला लिहायची. पहा, 1 आणि 10 त्याच्यामध्ये येणार नाही. 1 ते 10 मधल्या संख्या कोणत्या तुमच्या येणार? मग पहिली ऑड नंबर जी आहे. आता इथं सेटचं नाव जे आहे, इथं सेटला नाव दिलेलं आहे की त्यांनी एक्झाम्पल मध्ये. माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये आपल्याला सेटला नाव दिलेलं आहे का? ठीक आहे, नाव दिलेलं नाही पा तिथं. तिथं काय म्हटलं? द सेट ऑफ ऑड नंबर्स म्हटलंय. एवढंच म्हटलंय का त्याला सेटला नाव ए नाव द्या, बी नाव द्या, सी नाव द्या, असं काही म्हटलेलं नाही. मग तुमच्या आवडीचं जे अक्षर असेल ते ते देऊ शकता. मी समजा माझ्या आवडीचं अक्षर यस आहे, मी यस दिलं कारण माझ्या नावाची इनिशियल यस सुरू होतं म्हणून यस दिलं. सेट्स यस इन कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेट इक्वल टू लिहायचं, सेटचं नाव द्यायचं, इक्वल टू पहिला कर्ली ब्रॅकेट जो आहे तो वापरायचा आहे. कर्ली ब्रॅकेटची प्रॅक्टिस करा. ते वापरल्यानंतर मग तुमचे सांगितले एलिमेंट कोणते? 1 to 10 बिटवीन. बरोबर, ऑड नंबर लिहायचे आपल्याला. ऑड नंबर बिटवीन 1 to 10. मग 1च्या पुढचा तुमचा ऑड नंबर कोणता येणार आहे? विच नंबर आर ऑड नंबर्स? द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. द नंबर्स इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. बरोबर आहे. जी संख्या तुमची 2 ने पूर्ण भाग जात नाही असा जो नंबर असेल त्या नंबरला काय म्हणायचंय? ऑड नंबर. म्हणून तुमचा 3
हा ऑड नंबर आहे 1च्या नंतर येणारा. नंतर 5 7 9 पुढे 10 तुमचं येणार आहे, तो येणारच नाही. म्हणजे 3 5 7 9 असं तुम्ही क्रमाने लिहिलं तरी चालतं. नाही एखाद्याला वाटलं मला नाही येत तर त्यांनी ए म्हटलंय 7 3 5 9 असं लिहिलं तरी हरकत नाही. एखाद्याला वाटलं मला असं लिहायचंय 9 7 5 3 तरी चालेल. एखाद्या वाटलं मला असं लिहायचंय 3 7 5 9 कसंही लिहा, फक्त एलिमेंट मात्र तेच आले पाहिजे. 3 5 7 9 3 5 7 9 3 5 7 9 3 5 7 9 बरोबर. एलिमेंट तेच आहेत. तुम्ही कोणत्याही क्रमाने ऑर्डर महत्वाची नाही, पण त्यातले एलिमेंट मात्र सगळे बरोबर आले पाहिजे, सारखे आले पाहिजे, किंवा जे आहेत सांगितले ते सर्व आले पाहिजे. तुम्ही समजा इथे 1 वाढून लिहिलं, 1 लिहिला चुकलं. तुम्ही समजा इथे 10 लिहिले किंवा 11 लिहिला चुकलं. कारण सांगितलं काय 1 ते 10 दरम्यानचे सांगितले. 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान त्याच्या दरम्यान 1 ते 10 मध्ये ज्या संख्या येणार आहेत त्यामधल्या तुम्हाला ऑड म्हणजे विषम नंबर लिहायचे होते. तर असेही सांगितलंय, म्हणजे याप्रमाणे ते लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं काय केलं, आपण एलिमेंट दिले, हे 3 5 7 9 हे एलिमेंट्स आहेत आणि ते वेगळे दाखवण्यासाठी कॉमा आपण वापरला. समजा कॉमा दिला नाही तर काय होईल, समजा मी कॉमा दिला नाही 3 5 7 9 म्हणजे काय होईल, हा एक मोठा नंबर तयार होईल. 3579 असा मोठा नंबर दिसेल, तो एकच नंबर असणार आहे. म्हणजे एलिमेंट वेगळे दाखवण्यासाठी, वेगवेगळं दिसण्यासाठी त्यामध्ये हा कॉमा जो आहे तो वापरणं गरजेचं आहे. येतं लक्षामध्ये. लिस्टिंग मेथड मध्ये हे महत्वाचं आहे. कर्ली ब्रॅकेट वापरायचं, म्हणजे सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट, एंडला पण कर्ली ब्रॅकेट, आणि मध्ये एलिमेंट लिहायचे. एलिमेंट वेगळे दाखवण्यासाठी मध्ये कॉमा करून दाखवायचा आहे. येतं लक्षामध्ये. ओके. हा काही शंका कोणाची? ओके नाही. हा तर आता आपलं मग हे एलिमेंट आपण लिहिले तर इफ अँड एलिमेंट्स कम्स मोर दॅन वन्स, एखादा एलिमेंट तुमच्या एकापेक्षा जास्त वेळा आला असेल तर काय करायचं मग. इफ अँड एलिमेंट्स कम्स मोर दॅन वन्स देन इट इज कस्टमरी टू राईट दॅट एलिमेंट्स ओनली वन्स. म्हणजे अशा वेळेस काय करायचंय, तो जो एलिमेंट आहे तो फक्त एकदाच लिहायचा आहे, तो पुन्हा रिपीट करायचा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी यादी करणार, समजा एखाद्या जरा आपल्या समजा दुकानामधनं एखादी गोष्ट आणायची आहे, साखर 2 किलो, साखर 1 किलो, साखर 5 किलो, असं वेगवेगळं आपण काय करणार, डायरेक्ट साखर 8 किलो. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळं न करता, पण तिथं रिपीट नाही करायचं आपला. बरोबर, रिपीट करायचं नाही. साखर हा घटक जो तो एकदाच आला पाहिजे, तसं इथं पण ते आहे, ते एकदाच आलं पाहिजे. इन द वर्ड, बघा त्यांनी शब्द दिला माझा, इन द वर्ड रिमेंबर हा शब्द दिलेला आहे. रिमेंबर हा शब्द दिलेला आहे, तो शब्द मी लिहितो. रिमेंबर, रिमेंबर हा वर्ड तुम्हाला दिलेला आहे. द रिमेंबर द लेटर्स आर एम ई आर रिपीटेड मोर दॅन वन्स. म्हणजे आर एम आणि ई हे जे अक्षर आहेत ती एकापेक्षा जास्त वेळा आलेली आहेत. तर मग तो सेट कसा लिहिला जाईल तो पहा. बरोबर आहे. हा सेट जो आहे तो लिहिताना मग सेट ए म्हणा, बी म्हणा, कुठलाही तुला नावाबद्दल ठेवलेलं नाही, नाव दिलेलं नाही म्हणून. तर ए पहिला तुमचं एलिमेंट आर, नंतर एलिमेंट ई, नंतर एलिमेंट एम, परत आला ई, मग ई लिहायचा का, कारण आधी तो ई आलाय मग परत लिहायचा नाही. परत आला एम, तो आधी आलाय लिहायचा नाही, बी तो लिहायचा. परत ई आला, तो आधी आलाच आहे, आर तोही आधी आलेला आहे, म्हणजे परत ते बाकीची लिहिण्याची गरज नाही. म्हणजे रिमेंबर या शब्दामधले ज्यावेळेस अक्षरांचा संच आपल्याला लिहायचा असेल, बरोबर, तो सेट आपल्याला लिहायचा असेल, त्यावेळेस तुमचं आर ई एम बी हेच असणार आहे. बरोबर, एवढेच एलिमेंट त्याच्यामध्ये येतील. म्हणजे एखादा एलिमेंट 2 वेळा आला असेल, 3 वेळा आला असेल, 4 वेळा रिपीट झाला असेल, तो रिपीट फक्त एकदाच लिहायचा आहे, तो रिपीट करायचा नाही. येतं लक्षामध्ये. तो रिपीट करायचा नाही, तो एकदाच घ्यायचा, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ह्या लिस्टिंग मेथडने आपला सेट जो आहे तो लिहायचा असतो. लिस्टिंग मेथडमध्ये कर्ली ब्रॅकेट, एलिमेंट्स लिहितात त्याच्यामध्ये कॉमा वापरायचा आहे, दुसरं वेगळं काही नाही. फक्त ते समजून घ्यायचं आहे काय दिलंय, एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय लिहायचं आहे, काय विचारलेलं आहे, या गोष्टी जर समजल्या तर काही अडचण नाही. आता सेकंड मेथड जी आहे ती आपल्याला पाहिजे. हे लक्षात आलंय, हे तुम्हाला घरी लिहायचंच आहे, घरून लिहून काढा व्यवस्थित आपल्या वहीमध्ये.
आणि सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हिजिट देणार आहोत. कोणाच्याही घरी कोणाच्याही एरियामध्ये आम्ही येणार, त्यावेळेस सगळ्यांच्या घरी आम्ही फिरणार. त्यावेळेस तुम्ही हजर असलं पाहिजे त्या ठिकाणी. गावाला वगैरे हिंडणं तर बंद करा. मामाकडं काकाकडं आपण असाल तर घरी या. आता सेकंड मेथड जी आहे ती आहे तुमची रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड किंवा तिला सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला गुणधर्म पद्धती. बरोबर आहे. रूल मेथड म्हणजे काय? गुणधर्म पद्धती असं तिला मराठीमध्ये म्हटलं जातं. ही थोडीशी अवघड आहे, फार अवघड नाही. त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टीज असेल, जो गुणधर्म असेल, तो जर आपला ओळखता आला, ते जे दिलेले एलिमेंट्स असतील, तुम्हाला सेट हा त्या ठिकाणी शक्यतो लिस्टिंग मेथडने दिला असेल आणि मग त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला हे रूल मेथडमध्ये करायचं असेल किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टी जी आहे, जसं इथं आपला ऑड नंबर होते सगळे 3, 5, 7, 9 हे ऑड नंबर आहेत. हे ऑड नंबर त्या ठिकाणी लिहिले गेले पाहिजे. तो कसा लिहायचा ते आपण प्रत्यक्ष पाहिलं तुमच्या लक्षामध्ये येईल. तर इन दिस मेथड, या मेथडमध्ये वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स. इथं एलिमेंटची लिस्ट लिहायची नाही, लिस्ट करायची नाही. बट राईट द जनरल एलिमेंट्स. बरोबर आहे. त्या ठिकाणी जनरल एलिमेंट्स म्हणून तिथं आपण एखादं अक्षर वापरणार आहोत. एक्स, वाय, झेड, ए पासून तर झेड पर्यंत कोणतंही अक्षर त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. शक्यतो जे सेटला अक्षर तुम्ही वापरला असेल तेच अक्षर एलिमेंटला सुद्धा लहान एलिमेंट म्हणून वापरायचं, एलिमेंट म्हणून वापरायचं आहे. युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन. म्हणजे व्हर्टिकल लाईन जी आहे ती आधी व्हेरिएबलचं नाव लिहायचं, अक्षर लिहायचं, त्यानंतर एक व्हर्टिकल लाईन, उभी लाईन जी आहे ती ओढायची आहे. और कोलन, ज्याला आपण विसर्ग चिन्ह म्हणतो. कोलन म्हणजे काय? विसर्ग चिन्ह. हे जे आहे या चिन्हाला कॉलन असं म्हटलं जातं. तर हे चिन्ह त्या ठिकाणी वापरावं लागतं. म्हणजे शक्यतो आपण ही तिरपी रेषा जी आहे तीच ओढणार आहोत. ही चिन्ह काय आपण वापरणार नाही, कॉलन काय वापरणार नाही. अँड राईट द प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. तो राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कोणत्या प्रॉपर्टी खाली एकत्र आलेले आहेत ती प्रॉपर्टी त्याच्या पुढे जी आहे ती लिहायची आहे. आता तो वरती लिहिला आपण जो आहे सेट, तोच आता या रूल मेथडने कसा लिहिला जातो ते आपण पाहूया. पहा कोणता? 1 to 10 चा. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. तर सेटचं नाव समजा तुम्ही दिल्याप्रमाणे ए असेल किंवा यस. आता आपण यस घेतो तर यस घेऊया पहिले. यस, बरोबर आहे. इथे कर्ली ब्रॅकेट वापरायचंच आहे. कर्ली ब्रॅकेट सेटसाठी कर्ली ब्रॅकेटच वापरायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट वापरायचा नाही. म्हणजे तुम्ही कर्ली ब्रॅकेट न वापरता असं लिहिलं तरी चुकलं, हा सेट होऊ शकत नाही. किंवा तुम्ही असं लिहिलं सेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तरी सुद्धा चालणार नाही. तिथं कर्ली ब्रॅकेटच पाहिजेत. मग तो रूल मेथडने असो किंवा तुमच्या लिस्टिंग मेथडने लिहिलं असू द्या, दोन्ही ठिकाणी तुम्हाला कर्ली ब्रॅकेटच वापरायचे आहे. तर यस, बरोबर आहे. मी सांगितलं यसचं तुम्हाला आतमध्ये आता एक अक्षर घ्यायचं आहे. बरोबर आहे. मग ते कुठलंही तुम्ही ए पासून झेड पण कोणतं येऊ शकता. मी इथं यस घेतलंय, मी पुन्हा आतमध्ये पण स्मॉल यस घेतला पाहिजे. यस, त्याच्यापुढं व्हर्टिकल लाईन उभी रेषा ओढायची आहे. आणि मग सच दॅट काय एक्स इज यस इज ऑड नंबर, यस इज अन ऑड नंबर जे आहे तसं मी लिहून दाखवतो. नंबर बिटवीन 1 to 10. ही ती प्रॉपर्टी आहे. यस हे तुमचा ऑड नंबर आहे, पण कसे ते 1 ते 10च्या मधलेच आहेत. त्याच्यापेक्षा नुसतं ऑड नंबर तुम्ही लिहिले तर मग 3, 5, 7 किंवा 1, 3, 5, 7, 9, 11, 13 याप्रमाणे ते कंटिन्यू पुढे येणार आहेत. पण आपण कुठं पाहिजे 1च्या पुढचा आणि 10च्या आतला पाहिजे. म्हणून बिटवीन 1 to 10 जे दिलंय ती प्रॉपर्टी इथे लिहून काढली. आता सिम्बॉल वापरून, काल जे आपण सिम्बॉल शिकलो, सिम्बॉल वापरून कसं लिहायचं आहे ते पाहूया. सेट हाच आहे तुमचा. तो सिम्बॉल वापरून कसा लिहिला जातो. यस सच दॅट, ही जी लाईन आहे ती रीडिंग कसं करायचं. सच दॅट यस सेट यस इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट यस इज सच दॅट, हा स्मॉल एस काढला आपण, सच दॅट यस बिलॉंग्स टू एन. म्हणजे तो काय एन म्हणजे काय आहे. यस बिलॉंग्स टू एन. बिलॉंग्स टू म्हणजेच चा घटक आहे.
बरोबर आहे. आणि n मीन्स वी सेट नेम एज n. बरोबर आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर. दिस इज सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणून S बिलॉंग्स टू n. S बिलॉंग्स टू n. ओके. S बिलॉंग्स टू n म्हणजे तुमचा S इज द एलिमेंट ऑफ सेट n. S इज द एलिमेंट ऑफ सेट n. हा तुमचा n चा म्हणजे नॅचरल नंबर तो आहे हे याच्यावरून सांगितलं आपण. त्याचबरोबर तो आता कसा घ्यायचा आपला, मोर दॅन 1 अँड लेस दॅन 10. म्हणजे 1 तुमचा इथं आहे. बरोबर आहे. 1 इज लेस दॅन S इज लेस दॅन 10. म्हणजे तो एकापेक्षा मोठा. बरोबर आहे. 1 इज लेस दॅन S म्हणजे तो एकापेक्षा मोठा आहे आणि S इज लेस दॅन 10. दॅट इज S इज द लेस दॅन म्हणजे तो 10 पेक्षा कमी आहे. ओके. याप्रमाणे शेवटी तुमची कर्ली ब्रॅकेट जी आहे ती कम्प्लीट करायची. म्हणजे हे आपण वर्ड मध्ये लिहिलं तेच तुम्ही सिम्बॉल वापरून याप्रमाणे लिहिलंय. हे लेस दॅन बरोबर च्या पेक्षा कमी. बरोबर आहे. च्या पेक्षा कमीचं हे चिन्ह आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण लेस दॅन म्हणतो. हे तुमचं बिलॉंग्स टूचं चिन्ह आहे ज्याला आपण मराठीमध्ये चा घटक म्हणतो. ओके. इज दॅट क्लिअर? ओके. तर ही तुमची आहे कोणती, रूल मेथड. दिस मेथड इज नोन ॲज रूल मेथड. ओके. तुमचा सेट जो आहे तो समजा दुसरा आपण लिहिला होता तोही तुम्हाला लिहिता येईल, पण पुढचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत मग तेव्हा तुमच्या सगळं ते लक्षामध्ये येईलच. तर रूल मेथडने दिलेले आहेत त्याचं रूपांतर तुमचं लिस्टिंग मेथडमध्ये कसं होतं ते कळलं. परत याचं रूपांतर त्याच्यामध्ये, त्याचं रूपांतर याच्यामध्ये कसं करायचं. लिस्टिंग मेथडचं कन्व्हर्जन रूल मेथडमध्ये, रूल मेथडचं कन्व्हर्जन लिस्टिंग मेथडमध्ये हे कसं करायचं आहे ते आपण आता पाहणार आहोत. खरं ते महत्वाचं आहे. इज दॅट इम्पॉर्टंट कोणतं, चेंज द लिस्टिंग मेथड इनटू रूल मेथड अँड रूल मेथड चेंज इनटू लिस्टिंग मेथड. रिप्लेस करायचं, कसं बदल करायचा तो आपण पाहणार आहोत. पहा, या दोन्ही मेथड आपण घेतल्या आहेत. या दोन्ही मेथड महत्वाच्या आहेत. याच्यावरती सगळं सेट चॅप्टर जे आहे ते डिपेंड्स आहे तुमचं. तर आपल्याला आता लिस्टिंग मेथड म्हणजे इथं रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेले आहे. आधी इकडची आपली एबीसी आणि लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड जी आहे ती आपल्याला एबीसी लिहून दिलेली आहे समोरासमोर. म्हणजे पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आपण विचारात घेऊया. आधी इल्युस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल मधलं पहिलं सेट ए जो आहे तो आपल्याला दिलेला आहे पहा एक्स सच दॅट. आता इथे ए वापरला, आतमध्ये एक्स वापरला. मी तेच सांगितलं तुम्हाला, ए पासून तर झेड पर्यंत, ए पासून तर झेड पर्यंत कोणतंही अक्षर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, बंधन नाही. इथं लक्षामध्ये ए पासून झेड पर्यंत कोणतंही बंधन नाही आपल्याला की हेच अक्षर वापरलं पाहिजे. म्हणून रूल मेथड दिले ते ए सेट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. याचं रीडिंग जे आहे ते पण कसं करायचं काय, कारण हे लिहिणं महत्वाचं आहे. रीडिंग जे आहे ते पण करता आलं पाहिजे. तर त्याचं रीडिंग जे आहे ते आपलं पेज नंबर 2 वरती दिलं पहा. रीड ॲज म्हटलंय पहा, जे मागाशी आपण लिहिले होते. रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट x is a natural number. x belongs to n आपण जे लिहिलं होतं. x is a natural number between 1 and 10. between 1 and 10 असं त्या ठिकाणी ते लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे वाचन जे आहे, रीडिंग जे आहे ते पण कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं आपण लिहायचं म्हणून लिहायचं किंवा आपलं वाचायचं म्हणून वाचायचं चालत नाही. मॅथमॅटिकल लँग्वेज जी आहे ती सुद्धा आपल्याला जमली पाहिजे. ती सुद्धा आपल्याला तिथं रीडिंग त्याचं करता आलं पाहिजे. तर हे आपण एक पाहूया. x is a letter of the word division. बरोबर आहे. हा सेट ए दिलेला आहे बाय रूल मेथड दिलेला आहे. तो आपला सेट बिल्डर फॉर्म दिलाय. ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा तो संच आहे. मग डिव्हिजन हा शब्द आता याचा आपला लिस्टिंग मेथड कन्व्हर्ट करायचं आहे. बरोबर आहे. हा सेट तुम्हाला लिस्टिंग मेथड
किंवा रोस्टर मेथडमध्ये कन्वर्ट होते. कुठल्याही अक्षर वापरू शकता, लिस्टिंग मेथडमध्ये लिहा किंवा रोस्टर मेथडमध्ये लिहा असं त्यांनी सांगितलं जातं. तर मग आता हा काय झाला आपला डिव्हिजन या शब्दामधले अक्षर घ्यायची तुम्हाला. लिस्टिंग मेथड म्हटले की, रोस्टर मेथड म्हटले की त्या ठिकाणी तुमचे अक्षर येतात आणि कॉमा करून ती वेगळी दाखवायची असतात. तिथं लिहिताना रिपिटेशन करायचं नाही. मग पहिलं अक्षर डी आहे. आता इथे कॅपिटल अक्षर आहे म्हणजे इथे कॅपिटल लिहायची. रिमेंबरच्या वेळेस स्मॉल अक्षर आपली होती, स्मॉल लेटर्स होती, आपण स्मॉल लेटर्स लिहिली होती रिमेंबरच्या वेळेस. आता इथं तुमची कॅपिटल लेटर दिली आहे डिव्हिजन या शब्दामध्ये, पुन्हा आतमध्ये सुद्धा कॅपिटल लेटर्स येतील. तुम्ही मी तेव्हा सांगितलं होतं की आतमध्ये एलिमेंट लिहिताना स्मॉल लेटर्स वापरायची आणि आता आपण कॅपिटल लेटर कसं काय वापरतो हे का नाही. इथं तुमची कॅपिटल लेटर दिलेली आहेत म्हणून इथे तुमची कॅपिटल अक्षर लेटर येणार आहेत. डी नंतर आय नंतर व्ही, परत आय आला पा, मग लिहायचा का नाही. बरोबर आहे. त्याच्या पुढचा कोणता यस, आयच्या पुढं यस आला तो लिहायचा आहे. परत आय आला, तो आधी आलाच आहे. ओ आय का आधी आला नाही म्हणून तो लिहायचा. शेवटी यन, यन पण आधी आला नाही म्हणून तो लिहायचा. म्हणजे आय अक्षर इथं तुमचं तीनदा आलेलं आहे, ती एकदाच लिहिलं पहा. आय जो आहे 1 2 3 3 टाइम्स तो रिपीट आहे, पण लिहिताना मात्र तो आपण एकदाच लिहिलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे हे तुमचं सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहे. बरोबर आहे. त्याचं कन्वर्जन आपण हे रोस्टर फॉर्म मध्ये किंवा तुमचं लिस्टिंग मेथड मध्ये केलेलं आहे. हेच तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यावरून या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तर डिव्हिजन. बरोबर, हे आपल्याला कळलं पाहिजे. शक्यतो असं उलट विचारत नाही आपल्याला, तिथे वेगळं जसं क्लिअर होईल असं. तिथं डाय व्ही सन असं दिसेल तुम्हाला. जरी याच्यापासून अक्षर आपण काय केलं तर ते वेगळं दिसणार आहे. कारण आय आपण 3 वेळा रिपीट करू शकत नाही, आपल्याला सांगता येणार नाही तो कुठे घ्यायचा नेमका. तो शब्द कळला तर ठीक आहे, नाहीतर मग आपलं ते वेगळं वाटेल. पण शक्यतो असं इकडनं इकडे किंवा इकडनं इकडं विचारलं जातं, पण असे शब्द त्या ठिकाणी विचारणार नाही ज्याच्यापासून क्लिअर. तर ईट शब्द म्हटलं आपला, बरोबर, ई ए टी असं दिलं, हे 3च अक्षर आहेत. तर त्यावेळेस तुमचा शब्द कोणता ईट तयार होणार आहे. ई ए टी, ईट म्हणजे खाणे. बरोबर आहे. द वर्ड इन एक्सिस लेटर ऑफ द वर्ड कुठला ईट, संपलं. असं ते असणार आहे, वेगळं काही येत नाही. अजून पुढचे मग प्रॅक्टिस सेट आपण घेतला की तुमच्या ते अधिक लक्षामध्ये येईल. अजून एक एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. सेकंड बी, हे पहिलं झालं. दुसरं आता सेट बी इन कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट y स्क्वेअर इक्वल टू 9. म्हणजे असा नंबर शोधायचा आहे की त्याचा स्क्वेअर केल्यावर 9 येईल. असे कोणते नंबर आहेत त्याचा स्क्वेअर केल्यावर 9 येतं? 3. म्हणजे 3चा स्क्वेअर तुम्ही केला तर 3 × 3 अँसर तुमचं 9 येतंय. बरोबर आहे. अजून कोणता नंबर आहे? बरोबर आहे. -3चा स्क्वेअर म्हणजे -3 × -3 आपण शिकलो आहोत. मीच तुम्हाला शिकवलेलं आहे. मायनस इंटू मायनस काय प्रॉडक्ट होतो तुमचा पॉझिटिव्ह होतो, म्हणून -3 × -3 इज ऑल्सो +9. म्हणजे तुमचा 3चा स्क्वेअर केला तरी +9 येतो आणि -3चा स्क्वेअर केला तरी सुद्धा तो +9च येतो. हे लक्षामध्ये आलंय. कारण काही मुलं होतं तिथं 3च लिहितील, 3 लिहिलं की चुकलं. तिथं दोन्ही लिहिले पाहिजे. कोणते? -3 आणि +3 किंवा +3 आणि -3. मी सांगितलं क्रमाला महत्व नाही, ऑर्डरला महत्व नाही, तर दोन्ही एलिमेंट तिथे येणं गरजेचं आहे. म्हणून हा सेट बी जो आहे तो -3 and 3. तर शेवटचा सेट सी राहिला, तो आपण घेऊया मग थांबूया, कारण मला या पुढचा लगेच 10वीचा तास आहे. सेट सी जो आहे, सेट सी in curly bracket z such that z is a multiple of 5 and less than 30. मल्टिपल म्हणजे 5च्या पटीतल्या. बरोबर आहे. झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीतली ती संख्या आहे. पण ती कशी आहे? 5च्या पटीमध्ये सगळ्या संख्या तुम्ही 5 लिहायचं का? मग नाही. तर लेस दॅन 30 पेक्षा लहान, 30 पेक्षा लहान आपल्याला लिहायचे आहे. म्हणून हा सेट तुमचा सी जो आहे
तो तुमचा लिस्टिंग मेथड लिहिताना रोस्टर फॉर्म मध्ये लिहिताना काय होणार आहे, आधी पहिला 5 येईल, नंतर तुमचा 10 येईल, 15, 20, 25, त्याच्या पुढे 30 येणार आहे. तो 30 आपल्याला घ्यायचा नाही. आता कोणी आज सिद्धी धात्रक लक्षामध्ये. तर याप्रमाणे आपण रूल मेथडचं कन्वर्जन लिस्टिंग मेथड मध्ये किंवा रोस्टर फॉर्म मध्ये जे आहे ते केलेलं आहे. हे लक्षात आलं सर्वांच्या. हे तुमच्याकडे लिहून ठेवायचं आहे. त्याच्या खालचा चार्ट जो आहे तोही तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. समजा तुम्हाला काही अडलं तर तुम्ही नंतर मला नक्की विचारा. बरं, त्याच्या खाली चार्ट आहे बघा. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 च्या अगोदर जो चार्ट दिलेला आहे फिलिंग द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल, तो टेबल जो आहे तो सुद्धा तुम्ही कंप्लीट करा. जे तुम्हाला अडेल असं वाटतंय, जे तुम्हाला अवघड वाटतंय ते तुम्ही मला उद्याच्याला विचारलं तरी चालेल. उद्याच्याला म्हणजे मी सांगेल त्यावेळेस तासाला. ओके, मग आपण नंतर प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो आपण सुरुवात करू नंतर. पण बाकीचं मात्र इथपर्यंत प्रॅक्टिस सेट 1.1 पर्यंत तुम्ही सगळं कंप्लीट करायचं आहे. तुमच्या वहीमध्ये हे सगळं दिसलं पाहिजे. दोन्ही मेथड्स त्या कशा लिहायच्या, त्याच्यावरची एक्झाम्पल्स ही आपल्याला क्लिअर दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये वहीमध्ये जास्त आपलं लिखाण कमी आहे पण व्यवस्थित ती करा, काही अडचण नाही. मग प्रॅक्टिस सेट 1.1 आपण क्वेश्चन बाय क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करू, समजून घेऊ आणि मग ते वहीत लिहू. नुसतं लिहून घेणं महत्वाचं नाही, समजणं गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर? ओके ओके डन. कारण मला लगेच आता 10वीचा तास आहे तुमचा संपला, लगेच मला कंटिन्यू पुढे 10वीचा घाताला त्यांनाही लिंक सोडायची आहे. आणि सिद्धी धात्रक आणि आता कोण वाळेकर का कोण आत्ताशी जॉईन झालेत. सिद्धी आहे का? सिद्धी आपण टायमिंग दिलाय त्यासाठी मी दुपारीच मेसेज टाकला की आपण संध्याकाळी 6:45 तास घेणार आहोत असं मी सांगितलं होतं. आणि तरी आपण फार इतक्या उशिरा जॉईन होतो म्हणजे कसं काय होतं? मग वेळेवरती जॉईन होत चला.